Student, today we are discussing the 8th standard chapter number 16 surface area and the volume practice set 16.1. एकदम झटपट पटापट आपण हा पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे तो पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द बॉक्स इफ इट्स लेंथ ब्रीथ अँड हाईट आर 20 cm, 10.5 cm and 8 cm रिस्पेक्टिवली. देन द गिवन इज गिवन अगोदर लिहून घ्यायचं आहे. लेंथ जी असते ती ह्या बॉक्सच्या बेसला असते 20 cm. ही आहे त्याची ब्रीथ अँड ही आहे त्याची हाईट. देन फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज इक्वल टू L इंटू बी इंटू एच. L is the 20, B is the 10.5 and H is the 8. Multiply it, we get 1680 cubic centimeter. Then the question number second. A cuboid shaped soap bar has the volume 150 cc. Find the thickness of its length 10 cm and breadth is the 5 cm. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे आणि ब्रीथ पण दिलेली आहे. ही आहे त्याची लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली नाही आहे. तर आपल्याला काढायचे फॉर्म्युला टाकायचा आहे व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड शेप सोप बार इक्वल टू L इंटू बी इंटू एच. त्याचा व्हॉल्यूम आहे 150. देन L इज द 10, B इज द 5 आणि H इक्वल टू काहीच नाही माहिती म्हणून H घ्यायचं आहे. Hसाठी आपण इकडे H घेतला. हे जे आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इकडे आल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. देन 150 अपॉन 10 इंटू 5. 5 1 5, 5 3 15, 0 0 कॅन्सल. वी गेट H इक्वल टू 3 cm. देन क्वेश्चन नंबर थर्ड. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ द लेंथ 25 cm, breadth 15 cm and the height 10 cm are required to build a wall of a length 6 meter and height 2.5 meter and breadth 0.5 meter. आपल्याला इथं पूर्णपणे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यापासून क्वेश्चनचा ॲन्सर काढायचा आहे. एका विटाचं मेजरमेंट दिलेलं आहे, लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे. तर अशा प्रकारची जर आपण वॉल कन्स्ट्रक्ट केली तर त्यासाठी किती विटा लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्या वॉलची पण आपल्याला लेंथ, हाईट आणि ब्रीथ दिलेली आहे. ब्रिक्ससाठी जी लेंथ आहे ती आहे 25 cm, ब्रीथ आहे 15 cm अँड हाईट 10 cm आणि वॉलसाठी L1 आहे 6 मीटर. आता मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये जर करायचं असेल तर 6 इंटू 100 बिकॉज 1 मीटर इक्वल टू 100 cm. सो मल्टिप्लाय बाय 100. 6 मल्टिप्लाय बाय 100 600 cm. 2.5 multiply by 100 is the 250 cm and 0.5 meter multiply by 100 we get 50 cm. Then formula is the number of bricks required to build the wall. एक वॉल तयार करण्यासाठी किती ब्रिक्स लागतात त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे व्हॉल्यूम ऑफ द वॉल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक्स. व्हॉल्यूम ऑफ द वॉल इज द L1 इंटू B1 इंटू H1 अपॉन L इंटू B इंटू H. We get 600 into 250 into 50 upon 25 into 15 into 10. 0 0 cut. 15 1 15, 15 4 60 and 0. Then 25 1 25, 25 10 250. 40 multiply by 10 multiply by 5 we get 2000 bricks. Then the question number 4. For the rainwater harvesting, a tank of the length 10 meter, breadth 6 meter and the depth 3 meter is built. What is the capacity of the tank? हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही आम्हाला सोडून कमेंटमध्ये सांगायचा आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.